Good morning, students. Today we'll start our paper first, botany paper first, that is plant diversity 3, USBO 501. So we have already discussed syllabus of this paper, among which we are going to study algae, one unit of algae, one unit of microbiology, one unit of fungi, and last fourth unit of plant pathology. So we'll start today unit first, algae, among which there are three classes which we are supposed to deal with. Three classes are there: Rhodophyta, Xanthophyta, and Bacillariophyta. So in first year BSc we have discussed Spirogyra, which is in class Chlorophyta. In second year we discussed about Sargassum, Phaeophyta member, and this year we are going to deal with these three classes: Rhodophyta, Xanthophyta, and Bacillariophyta. So in this topic we'll be dealing with four plant type, four plants. One of them is Polysiphonia, then we'll start Batrachospermum, then Vaucaria from Xanthophyta, and Pinularia from Bacillariophyta. First of all, we'll revise algae. What is algae? You are studying this algae from last 2 years. You must be remembering that they are photosynthetic cryptogams. They are non-flowering plants. They are thalloid. Their plant body is thalloid, means not differentiated into root, stem and leaves. रूट स्टेम आणि लिव्ज असे प्लांट ऑर्गन नसतात, त्याच्यामध्ये फ्लावर येत नाही, पण ते ग्रीन असतात, त्यांना आपण अल्गी म्हणतो, बरोबर. देन दे आर युनिसेल्युलर टू फिलामेंटस, जायंट, फोटोसिंथेटिक, अँड pseudoparenchymatous and parenchymatous. म्हणजे algae, it starts from unicellular algae. There are many unicellular algae. काही काही फिलामेंटस असतात, काही काही ट्रायकोमस असतात. स्पायरोगायरा बघितलं तुम्ही, फिलामेंट होतं. त्यानंतर आपण नॉस्टॉक बघितलं, नॉस्टॉक पण बघितलं आपण पहिल्याच फर्स्ट इयरला. सायनोफायसीचा मेंबर नॉस्टॉक असतं, ट्रायकोम्स असतात, फिलामेंट्स असतात. जायंट असतात, जायंट म्हणजे लार्ज, खूप मोठे, 2-2 मीटर 3-3 मीटरपर्यंत लांब असे algaeचे थॅलस असतात. देन दे आर pseudoparenchymatous or parenchymatous, म्हणजे फिलामेंटस असतातच, पण पॅरेनकायमा टिश्यू असल्यासारखं सुद्धा त्याच्यामध्ये व्ह्यूज तयार होतात. म्हणजे काय, एकावरती एक फिलामेंट्स अरेंज होऊन, एकावरती एक लेअर अरेंज होऊन त्यांना थोडीशी थिकनेस येते, त्याला म्हणायचं pseudoparenchymatous स्ट्रक्चर, बरोबर. अशा स्ट्रक्चरमध्ये पण असतात. सो दे आर व्हॅरिड इन रेंज, थॅलस, रेंज ऑफ थॅलस. देन दे आर ॲक्वॅटिक, पाण्यात येतात. दे आर टेरेस्ट्रियल, जमिनीवरती येतात, ओल्या मातीवरती कुठेतरी आलेले असतात. दे आर एंडोसिम्बायंट, काही प्लांट्सच्या आतमध्ये पण येतात. सायकस बघितलं होतं फर्स्ट इयरला आपण. सायकसच्या कोरोलॉइड रूट्स असतात, त्या कोरोलॉइड रूट्समध्ये हे ॲनाबिना म्हणजे सायनोफायसीचे मेंबर त्यांच्या रूट्समध्ये जगतो, त्याला म्हणतात एंडोसिम्बायंट. त्या प्लांटच्या बॉडीच्या आतमध्ये ते जगतात, त्यांना नायट्रोजन फिक्स करून त्या प्लांटला नायट्रोजन प्रोव्हाइड करतात, आणि नायट्रोजन प्रोव्हाइड केल्याच्या बदल्यात ते प्लांट जे आहे ते त्याला फोटोसिंथेटिक आउटकम म्हणजे फूड मटेरियल प्रोव्हाइड करतं, त्याला म्हणायचं एंडोसिम्बायंट. काही ठिकाणी ते सिम्बायंट असतात. लायकेन्समध्ये algae and fungi, they come together, they live together, and they produce a colony where algae is responsible for photosynthetic activity, and fungi, it absorb the water and minerals which is required to the photosynthesis. So this is symbiotic association, they live together. Algae remains
करतोय आपण सगळं. काही algae लिथोफायटिक असतात, रॉकवरती येणारे असतात, काही क्रायसोफायटिक असतात, बर्फावरती येतात. algae सगळीकडे आहेत, जिथे जिथे पाणी आहे तिथे तिथे algae आहे. algae मध्ये स्टोअर फूड काय असते? स्टार्च. वेगवेगळ्या टाईपचे स्टार्च किंवा स्टार्च इज द स्टोअर फूड इन algae. इन फ्यू केसेस, व्हेरी रिअर केसेस, स्टोअर फूड इज इन फॉर्म ऑफ ऑइल ड्रॉपलेट्स. ऑइल ड्रॉपलेट्सच्या फॉर्ममध्ये काही ठिकाणी स्टोअर फूड ठेवलं असतं. कॉमनली दे आर कॉल्ड ॲज सीवीड. सीवीड्स म्हणजे समुद्रातलं तण. समुद्रातलं तण. समुद्रात कुठला अँजिओस्पर्म येतो का? नाही. अँजिओस्पर्मला यायला जमीन लागते. दे आर टेरेस्ट्रियल. ब्रायोफाइट येतो का? नाही. टेरडोफाइट येतो का? नाही. जिम्नोस्पर्म येतो का? नाही. पृथ्वीचा किती भाग समुद्राने व्यापलेला आहे? जवळपास 70-71% एवढा भाग समुद्राने व्यापला आहे. आणि त्या सगळ्या एरियामध्ये algaeच येते. आणि algaeच ही मेन फोटोसिंथेटिक सिस्टीम आहे आपल्या प्लॅनेट अर्थवरची. algaeमध्ये सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस होतं. आणि पूर्ण ॲक्वॅटिक लाईफ जे आहे, सगळे पायसेस, वेल्स, म्हणजे पाण्यात असणारे सगळे ॲनिमल्स हे algaeवरती डिपेंड असतात त्यांच्या फूड चेनसाठी. सो दे आर great economically important plant. Algae are great economically important plants. So they reproduces by means of sexual way, then asexual way. Sometimes they get break, fragmentation takes place, and by vegetative means also they can reproduce. So there are 3 distinct ways of reproduction in algae: vegetative, sexual, asexual. Many people they include vegetative in asexual reproduction type also. It's okay. असेक्शुअल म्हटले ठीक, असेक्शुअलमध्ये पण 2 टाईप पडू शकतात मग. आणि व्हेजिटेटिव्ह सेपरेट डिस्टिंक्ट असं रिप्रोडक्शनची मेथड समजलं तरी चालते. तिन्ही डिस्टिंक्ट मेथडनं ते रिप्रोडक्शन करू शकतात. आपण काय काय शिकलो आहे? स्पायरोगायरा शिकलो आहे आपण. आठवतं आहे तुम्हाला? एक फिलामेंट होता, त्याच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट होतं, स्पायरली अरेंज झालेलं होतं, म्हणून त्याला आपण स्पायरोगायरा म्हणायचो. आणि स्पायरोगायरा त्याच्यानंतर नॉस्टॉक पण शिकलो. नॉस्टॉक एक कॉलोनियल आल्गा आहे. कॉलोनीमध्ये ते सगळे ट्रायकोम्स एकत्र राहतात आणि त्यांच्या भोवती एक कवरिंग पण तयार करतात आणि कॉलोनी तयार करतात. याला नॉस्टॉक बॉल्स हे आपण फर्स्ट इयरला शिकलो आहे. देन वी डिस्कस्ड अबाउट सार्गॅसम ऑल्सो इन सेकंड इयर. सेकंड इयरमध्ये सार्गॅसमचा सुद्धा आपण अभ्यास केला आहे. ठीक. मी फर्स्ट इयरलाही समजून सांगितलं होतं किंवा सेकंड इयरलाही समजून सांगतो. algaeचे परत डिव्हिजन पडतात पुढे. टाईप्स ऑफ algae, व्हेरियस टाईप्स ऑफ algae आर देअर. आता हे जे मी सांगतोय तुम्हाला ते स्मिथच्या क्लासिफिकेशननुसार आहेत, क्लासेस आहेत. क्लोरोफायसी म्हणजे त्यांना ग्रीन algae म्हणतात. झॅन्थोफायसी त्यांना येलो ग्रीन algae असं म्हटलं जातं. क्रायसोफायसी याला गोल्डन ब्राऊन algae असं म्हटलं जातं. त्यानंतर फिओफायसी ब्राऊन algae असं त्यांना म्हटलं जातं. रोडोफायसी म्हणजे रेड algae असं त्यांना म्हटलं जातं. आणि सगळ्यात प्रिमिटिव्ह असा एक क्लास आहे, त्याला सायनोबॅक्टेरिया किंवा सायनोफायसी असं पण म्हटलं जातं. ब्ल्यू ग्रीन algae, BGA, ब्ल्यू ग्रीन algae, सायनोफायसी. याच्यात आणखीन एक क्लास राहिला बॅसिलॅरिओफायसी. बॅसिलॅरिओफायसिसला म्हणतात डायटम्स. ते आपण शिकणार आहेत. डाय म्हणजे 2, ॲटम्स म्हणजे 2 गोष्टी एकत्र आलेल्या असतात आणि एकत्रच येऊन त्यांचं एक ऑर्गॅनिझम तयार होतो. बॅसिलॅरिओफायसी ते आपण बॅसिलॅरिओफायसी शिकताना शिकू. तर ओव्हरऑल मला सांगायचं तुम्हाला, दे आर युनिसेल्युलर टू जायंट, दे आर ॲक्वॅटिक टू टेरेस्ट्रियल, इपिफायटिक, एंडोसिम्बायंट, सिम्बायंट. दे आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड, सगळीकडे सापडतात. दे आर कॉल्ड ॲज सीवीड्स, सीवीड्स पण म्हटलं जातं. दे स्टोअर फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च ऑर समटाइम्स ऑइल ग्लोब्युल्स. Chlorophyll A, chlorophyll B, chlorophyll C are common photosynthetic pigments in algae. Then they are reproducing by the 3 ways: sexual way, asexual way, and all vegetative ways. That's all. So I hope you must have remind the algae in total.
In this concerned syllabus, we'll be dealing with 3 classes, in which 3 classes बघायचे आपल्याला. त्याच्यात सुरुवातीला आपण बघणार आहे त्याचं जनरल कॅरेक्टर्स ऑफ क्लासेस. क्लासेसचे त्या जनरल कॅरेक्टर्स काय आहेत, हाऊ इट इज डिस्टिंक्ट फ्रॉम अदर क्लासेस. देन वी विल बी डीलिंग विथ सम क्लासिफिकेशन ऑफ दॅट डिव्हिजन रोडोफायटा आणि त्याचे क्लासिफिकेशन, म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले क्लास आहेत याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत आपण. त्यानंतर वी विल बी डिलिंग विथ डिस्ट्रीब्युशन, म्हणजे काय नेमकं मराईन वॉटरमध्ये असतात हे सगळे. मराईन म्हणजे काय, समुद्रातलं वॉटर की फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटरमधले आहेत हे 2 गोष्टी डिस्कस करणार आहेत. फ्रेश वॉटरवरनं एक लक्षात आलं, एक PhD झालेली मॅडम होत्या. मी आधी एका कॉलेजला काम करत होतो तिथं PhD झालेल्या मॅडम होत्या बॉटनी विषयामध्ये. आणि त्यांनी मला विचारलं की मार्सिलिया काय असते, कसं दिसते. म्हणलं मार्सिलिया नाही का, एक फर्न असते, क्वाड्रा फोलिएट लिव्ज असतात त्याचे 4 एकाच पॉईंटमधनं निघणारे, फ्रेश वॉटरमध्ये फ्लोट होणारं असं ते फर्न असतं. असं मी त्यांना सांगितलं मार्सिलिया म्हणून आहे आपल्याला, टीवायला शिकू आपण, मार्सिलिया नावाचं फर्न असतं. मग त्या म्हणलं दाखवा बरं गुगलवरती मला. मग मी गुगलवरती सर्च केलं. सर्च केल्यावरती एकदम असं घाणेरडं डबकं होतं, ज्यात थोडेसे प्लास्टिकचे कागद वगैरे पडलेले होते आणि त्या डबक्यात पाणी होतं, ते पण गढूळ पाणी होतं, आणि त्याच्यावरती ते मार्सिलियाची पानं फ्लोट होत होती. मॅडम म्हटलं कुठं हे फ्रेश वॉटर आहे, फ्रेश वॉटर नाही हे, तुम्ही कसं काय म्हणताय फ्रेश वॉटर म्हणून. बरं, आता फ्रेश वॉटर म्हणजे काय असतं, जे मरीन वॉटर नाही ना त्याला म्हणायचं फ्रेश वॉटर. एवढं सांगायचं आहे मला तुम्हाला, त्यासाठी हा किस्सा मी सांगितला जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. PhD झाल्यावर सुद्धा लोकांना माहीत नसतं फ्रेश वॉटर. अशी पण महाभाग असतात ना. तर फ्रेश वॉटर म्हणजे काय, जे मरीन वॉटर नाही ते पॅलेटेबल जे आहे, गोडं पाणी जे आहे त्याला म्हणायचं फ्रेश वॉटर. ते किती घाणेरडं असलं तरीही. ठीक, फ्रेश वॉटर म्हणजे आपल्या जवाहर नगर परिषदनं आलेलं पाणी नाही. ठीक, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन बघणार आपण प्रत्येक क्लासचं. फ्रेश वॉटर आहे, मरीन वॉटर आहे, कुठल्याही ठिकाणी येतं, कुठल्या हेमिस्फिअरमध्ये येतं, म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर, सदर्न हेमिस्फिअर, किंवा ट्रॉपिक्स, किंवा टेम्परेट, किंवा सब टेम्परेट, किंवा हाय इलेव्हेशनला येतं, किंवा सी शोरला येतं, याबद्दल आपण डिस्कस करणार डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आपण प्रत्येक क्लासमधली एक सेल आणि त्यातले सेल ऑर्गॅनिल्स कसे असतात, काय असतात, त्यांच्यात काही पर्टिक्युलर गोष्ट आहे का याच्याबद्दल बोलणार. ओव्हरऑल पिगमेंट्स कुठले कुठले आहेत. अल्गीमध्ये खूप सारे पिगमेंट्स आहेत, अल्गीमध्ये कलर पण खूप सारे आहेत. अल्गीचं क्लासिफिकेशनच ना बेस्ड ऑन पिगमेंट आहे. पिगमेंट कुठले आहेत त्याच्यानुसार क्लासिफिकेशन होतं. त्यामुळंच गोल्डन अल्गी, गोल्डन ब्राऊन अल्गी, त्यानंतर रेड अल्गी, त्यानंतर ब्ल्यू अल्गी, त्यानंतर ग्रीन अल्गी, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या अल्गी तयार होतात. कशामुळे, पिगमेंट्समुळे. त्यामुळे पिगमेंट्स दे आर इम्पॉर्टंट इन अल्गी. So we'll be discussing about pigments, what kind of pigments are there in that particular class or division. Then we will be dealing with reserve food. तुम्हाला सांगितलं स्टार्च नावाचं रिझर्व फूड असते, पण क्लास वाईज ते स्टार्च बदलत चालतं. म्हणजे सायनोफायटामध्ये सायनोफायसियन स्टार्च असतं, झॅन्थोफायटामध्ये पण स्टार्च असतं, रोडोफायटामध्ये फिओफायसियन स्टार्च असतं, फिओफायसियन स्टार्च असतं. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचं स्टार्च असतं, किंवा समटाईम्स देर आर ऑइल ग्लोबिल्स. सो विल बी डिलिंग अबाउट what kind of reserve food is there. Then we will be discussing about range of thallus. तुम्हाला सांगितलं अल्गीची रेंज ऑफ थॅलस काय आहे, तर युनिसेल्युलर पासून जायंट अगदी 5 फूट 10 फूट एवढ्या लांब त्यांचे मायसिलियम असतात. मायसिलियम नाही, थॅलस असतात. तर रेंज ऑफ थॅलस, त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये रेंज ऑफ थॅलस काय आहे, आणि त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन. त्या क्लासमधली जनरल अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे डायफेजिक असतं, कधी ट्रायफेजिक असतं. रोडोफायटा ट्रायफेजिक असतं, म्हणजे डिप्लॉइड, हॅप्लॉइड आणि ट्रिप्लॉइड अशी पण फेज असू शकते. 3 फेज असू शकतात त्यांच्या पूर्ण अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये किंवा लाईफ सायकलमध्ये. मग काय आहे बा, 2 फेजमध्ये कंप्लीट करते लाईफ सायकल, 3 फेजमध्ये करते का, डायकॅरियोटिक फेज आहे, याच्याबद्दल पण आपण याच्यात डिस्कस करणार. त्यानंतर त्या क्लासचं इकॉनॉमिक
इम्पॉर्टन्स जे आहेत ते आपल्याला लिस्ट आउट करायचे, ते बघायचे आणि त्यानंतर एक एक टाईप प्रत्येक क्लासचा शिकायचा. म्हणजे पॉलिसायफोनिया, त्याची मॉर्फोलॉजी बघायची पॉलिसायफोनियाची आणि त्याची लाईफ सायकल बघायची, सिस्टमॅटिक पोझिशन बघायचं. पॉलिसायफोनिया घेतला की मग ते कुठल्या क्लासमध्ये, कुठल्या ऑर्डरमध्ये, कुठल्या फॅमिलीमध्ये, त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक पोझिशन. प्रत्येक अलगाचा आपण सिस्टमॅटिक पोझिशन बघणार. अल्गी इज अ प्लुरल वर्ड, अनेक वचनी शब्द आहे. अलगा हा एक वचनी शब्द आहे, लक्षात ठेवा. Then we'll start Rhodophyta. It is also called as red algae. Rhodophyta, it is also called as red algae. They are eukaryotic alga. They are eukaryotic algae. प्रोकॅरियोट नाहीत. वेल डिफाईंड असा न्यूक्लियस असतो. ॲडव्हान्स टाईप ऑफ अल्गी आहे. फ्लाजेला स्टेज इज टोटली ॲब्सेंट थ्रू आउट द लाईफ सायकल ऑफ रोडोफायटा. माझ्याकडनं रोडोफायसी आणि रोडोफायटा असं म्हटलं जाईल 2 वेळेस. ज्यावेळेस डिव्हिजन म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं त्यावेळेस त्याला रोडोफायटा म्हणतात. त्या डिव्हिजनमध्ये क्लास असतो त्याला म्हणायचं रोडोफायसी. तर क्लास ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस रोडोफायसी हा शब्द येतो. तर रोडोफायटामध्ये एकच क्लास आहे रोडोफायसी, म्हणून रोडोफायसीचे सगळे कॅरेक्टर रोडोफायटाला ॲप्लिकेबल आहेत आणि रोडोफायटाचे सगळे कॅरेक्टर्स रोडोफायसीला ॲप्लिकेबल आहेत. त्यामुळे दोन्हीही शब्द आहेत ना ते फक्त त्यांची रँक कुठली आहे त्यानुसार त्यांचा अर्थ वेगळा निघतो. बाकी सगळा अर्थ सेम आहे त्यांचा. फक्त रँक दर्शवण्यासाठी फायटा म्हणजे डिव्हिजन आहे तर फायटा रोडोफायटा, आणि क्लास म्हणून म्हणत असेल त्यावेळेस रोडोफायसी असं येईल. तर लक्षात ठेवा फक्त. तर दे आर युकॅरियोटिक अल्गी. फ्लाजेला स्टेज इज ॲब्सेंट. म्हणजे बऱ्याच अल्गीमध्ये काय होतं, ॲटलिस्ट त्यांचे स्पोर्स जे असतात, हॅप्लॉइड स्पोर्स जे असतात, स्विम होण्यासाठी त्यांना फ्लाजेला असतो. वेगवेगळ्या टाईपचे फ्लाजेला असतात. पण रोडोफायटामध्ये त्यांचे स्पोर्ससुद्धा किंवा स्पर्मसुद्धा हे फ्लाजेलेट नसतात. फ्लाजेला स्टेज इज टोटली ॲब्सेंट इन रोडोफायटा. ठीक. नो सेंट्रिओल्स आर देअर. सेंट्रिओल्स जे आहेत सेलमध्ये ते ॲब्सेंट असतात रोडोफायटामध्ये. देन रोडोफायटामध्ये फ्लोरिडियन स्टार्च इज अ स्टोअर फूड. मेनली फ्लोरिडियन स्टार्च म्हणून स्टोअर फूड याच्यात सेव्ह केलेलं असतं, स्टोअर केलेलं असतं. देन फायकोइरिथ्रिन. इरिथ्रोमायसिन शब्द ऐकलाय का तुम्ही? बरं. इरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स, RBC, इरिथ्रोमायसिन. बरोबर नाही, मायसिन नाही, इरिथ्रोसाइट्स. तर इरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स. तर तसं फायकोइरिथ्रिन म्हणजे रेड कलरचं पिगमेंट आहे ते. फायकोसायनिन, फायकोबिलिप्रोटीन्स अँड ॲलोफायकोसायनिन्स या टाईपचे पिगमेंट्स आर देअर, बिकॉज ऑफ विच दिस अल्गा इट गेट्स रेड कलर. बिकॉज ऑफ विच दिस अल्गा गेट रेड कलर. In chloroplast, thylakoids are not channeled, they are not stacked, they are not interconnected, so thylakoids are free. क्लोरोप्लास्टमध्ये थॅलाकॉइड जे असतात ते एकमेकाला जोडलेले किंवा इंटरॅक्शन केलेले पाईल्सनं जोडलेले नसतात. तर अशा अल्गीला म्हणायचं रोडोफायटा. हे एक त्या रोडोफायटाचं कॅरेक्टर आहे. क्लोरोप्लास्ट इज विदाउट एक्सटर्नल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. क्लोरोप्लास्टला कुठलंही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा कुठलीही जाळी, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम क्लोरोप्लास्टला अटॅच झालेलं नसते. एक्सटर्नली देर आर नो चॅनल्स, देर आर नो कनेक्शन बिटवीन अदर थिंग्स. हे एक युनिक कॅरेक्टर आहे रोडोफायटाचं. देन दे आर मल्टीसेल्युलर, मॅक्रोस्कोपिक म्हणजे विजिबल आहेत, म्हणजे उघड्या डोळ्याने बघता येतील असे असतात. मल्टीसेल्युलर, मॅक्रोस्कोपिक,
मोस्ट ऑफ देम आर मराईन अल्गा. रोडोफायटा ही फक्त आणि फक्त समुद्रात येणारेच अल्गे आहेत. काही मेंबर म्हणजे फॉर एक्झाम्पल बाट्रॅकोस्पर्मम जो आहे तो फ्रेश वॉटरला येतो. अदरवाईज ऑल अदर आर दे आर मराईन म्हणजे समुद्रात येणारे अल्गे आहेत. रोडोफायटा समुद्रात येणारी अल्गी आहे. फक्त बाट्रॅकोस्पर्मम हे फ्रेश वॉटरमध्ये येतं. ठीक. अँड दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली ऑल्सो. म्हणजे असेक्शुअल वे इज ऑल्सो देअर, देअर व्हेजिटेटिव्ह वे इज ऑल्सो देअर, बट majorly they reproduces by sexual means. So we'll be discussing about each and every class in detail, each and every character in detail. First, most of the members means at least 98% of members are marine. Only few species म्हणजे फक्त 20 स्पेसीज आहेत त्या फ्रेश वॉटर आहेत आणि काही सॅप्रोफाइट्स म्हणून जगतात, काही पॅरासाइट म्हणून जगतात, काही एपिफाइट्स म्हणून जगतात. ज्या त्या 20 स्पेसीस आहेत ना मराईन नाहीत अशा त्या एपिफायटिक आहेत, पॅरासाइटिक आहेत, सॅप्रोफायटिक आहेत अल्गी. ठीक. द प्लांट बॉडी मे बी युनिसेल्युलर. Porphyridium is a unicellular red algae, Rhodophyta member. Then they are multicellular also. बाकीचे सगळे मल्टीसेल्युलर आहेत. मल्टीसेल्युलर मध्ये पण देर आर filamentous forms are there. Goniotrichum is a filamentous red alga. Some of them are parenchymatous म्हणजे एकमेकावरती सेलचे लेयर्स तयार होऊन टिश्यू असा तयार झालाय. पॅरेनकायमा टिश्यू सारखा टिश्यू तयार झालाय. पोरफायरा किंवा क्रिनेलिया हे algae जे आहेत they are parenchymatous. Some of them are pseudoparenchymatous also. Helmin ही एक pseudoparenchymatous आहे. Some of them are feathery म्हणजे कोंबडीच्या पेसासारखे एक सेंट्रल ॲक्सिस असतो आणि त्याच्यावरनं साईड ब्रँचेस तयार होतात आणि they look like feather. So Polycyphonia. Some of them are ribbon like. Chondrus नावाची algae आहे. It is रिबन लाईक आणि त्याची रिबन 10-15 मीटर लांब असते. समुद्रात शॅलो वॉटरमध्ये हे कॉन्ड्रस येतं आणि सगळे पट्टे असे म्हणजे बेल्ट जे असतात कमरेचे तसे बेल्ट्स असे पाण्यामध्ये फ्लोट होत असतात सबमर्ज आणि वरती आलेले असतात कॉन्ड्रस. सो रेंज ऑफ थॅलस इन रोडोफायटा इज फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, मल्टीसेल्युलर टू parenchymatous, filamentous, pseudoparenchymatous, feathery, sometimes ribbon like. So they are varied in their body structure. त्यांचं थॅलसचं जे स्ट्रक्चर आहे इट इज व्हॅरिड. खूप सारं व्हेरिएशन त्याच्यामध्ये आहे. दे डू नॉट अटेंड साईज लाईक ब्राऊन algae. फिओफायसी सारखी खूप सारी मोठी साईज नसते. 2 मीटर्स, 4 मीटर्स, 5 मीटर्स इथपर्यंत ते वाढू शकतात. फिओफायसी त्यापेक्षा जायंट असतात. फ्लाजिलेटेड मोटाईल स्टेज आर टोटली ॲबसेंट थ्रू आउट द लाईफ सायकल. पूर्ण लाईफ सायकलमध्ये देर इज नो स्टेज ऑर स्पर्म्स ऑर स्पोर्स विच पॉझेसेस फ्लाजेला. फ्लाजेला असणारी एकही स्टेज कुठेच नसते. सेल वॉल इज कन्सिस्ट ऑफ 2 layers. आउटर इज मेडअप ऑफ पेक्टिक लेअर. पेक्टिन नावाच्या कार्बोहायड्रेटपासून बनलेली बाहेरचा लेअर असतो. whereas inner layer of cell wall is consist of cellulose. So this pectin it get fused, it get dissolved in water and it forms mucilage like structure. Mucilage like structure ह्या pectin पासून तयार होतं and this character is used while preparation of agar. agar नावाचं किंवा कॅराग्रीन नावाचं जे केमिकल असतं ते तयार करण्यासाठी हे पेक्टिन किंवा त्याची ही जी सेल वॉल आहे ती यूज केली जाते. In multicellular species, the cell wall have pit through which cytoplasmic connections are maintained. जे मल्टीसेल्युलर किंवा फिलामेंटस अल्गा असतात त्यांच्यामध्ये काय असते 2 सेलच्या मधल्या सेल वॉलमध्ये देर आर पिट कनेक्शन्स and these pit connections they provide a flow of or transfer of
इंटरसेल्युलर फ्लुइड म्हणजे सायटोप्लाझम इकडून तिकडे जाण्यासाठी ते प्लाझ्मोडेस्माटाने मेंटेन केलं जातं पिट कनेक्शन्स.